महाआघाडीच्या प्रचार सभांना आजपासून सुरुवात होणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची आघाडी असलेल्या महाआघाडीची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये होणार आहे। एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत। त्याचंच औचित्य साधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी आपलं होमग्राऊंड असलेल्या नांदेडमध्ये या सभेचं आयोजन केलेलं आहे। तर यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटक पक्षांचे नेतेही इथे उपस्थित राहणार आहेत। या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी असे अनेक पक्षातले दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। संयुक्त प्रचार सभेला महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। आपण थेट या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, असं म्हणायचं महाआघाडीच्या प्रचार सभेला सुरुवात झालेली आहे? सुवर्णा, अशोक चव्हाण बालेकिल्ला नांदेड जिल्हा म्हणून ओळखला जातो। 2014ला जर पाहिलं तर मोदींची लाट होती, तरी देखील राज्यामधून 2च काँग्रेसचे खासदार झाले, त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांचं लीड सर्वाधिक होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर नांदेड या परिसरामधून नांदेडीतील जे इंदिरा गांधी स्टेडियम आहे या ठिकाणी जी सभा होणार आहे ही दृश्य आहेत। तयारी पूर्णतः झालेली आहे। संध्याकाळी 5 वाजता मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेचा नारळ फोडणार आहे। आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर इथे तयारी होताना दिसत आहे। अमर राजूरकर, डीपी सावंत जे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। ते पाहणी करायला देखील या ठिकाणी आलेले आहेत। मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा शरद पवार असतील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे राज्यातले सगळे प्रमुख नेते या ठिकाणी येतील। विशेष म्हणजे सेना भाजपावर कशा पद्धतीने आता आक्रमक भूमिका काँग्रेस आघाडी कशा पद्धतीने मांडते आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये प्रचाराचे रणधुमाळी त्याची सुरुवात आजपासून नांदेड येथून सुरू झाली असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार। नक्की सागर, व्यासपीठ तर खूप भलं मोठं उभारण्यात आलेलं आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात महाआघाडी शक्ती प्रदर्शन करेल असंच चित्र दिसतंय। धन्यवाद सागर, आपण ही माहिती दिल्याबद्दल। सगळे अपडेट्स आम्ही आपल्याकडनं घेत राहणार आहोत।